हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंची कशी शिवायची ते पाहणार आहोत. त्याचा डेमो तुम्ही पाहू शकता. फायनल लुक आपला अशा पद्धतीने रेडी होईल. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 14 मध्ये आपले स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तुम्ही डेमोमध्ये पाहिले त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कुंची रेडी करायची आहे. या ठिकाणी आपल्याला बेसिक काय काय लागणार आहे त्याचं मी डेमो देते की सुरुवातीला 1 इंचची आपल्याला पट्टी लागणार आहे, अस्तर लागणार आहे, आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते हे या ठिकाणी लागणार आहे. तर आपण सुरुवातीला मेन फॅब्रिकचं कटिंग करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला आपल्या बाळाच्या डोक्याची जी साईज असेल ती चेक करायची आहे आणि त्याच्या मेजरमेंटनुसार कट करायचं आहे. तर मी या ठिकाणी 6 महिने ते 1 वर्षाच्या बाळासाठीची कुंची शिवते, ज्यासाठी मी 12 ते 14 इंच अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने स्क्वेअर कट केला आहे. त्यानंतर तो फोल्ड करायचा आहे 4 बाजूने आणि सेंटर पॉईंटपासून मार्क करून आपल्याला सर्कलमध्ये कट करायचं आहे. तुम्ही स्केलवरती पाहू शकता. आपण 6 इंचावरती मार्क करतोय. तर 6 इंचावरती मार्क करून लाईटली सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे. आपल्याला खूप इझी प्रोसेस आहे. जर प्रॉपरली केली तर खूप छान पद्धतीने कुंची या ठिकाणी रेडी होते. आता आपल्याला त्याच्यावरती स्टिच देऊन घ्यायचे. मी उलट सुलट बाजू फिरवणार नसल्याने मी प्रॉपर जी बाजू आपली बाहेरच्या बाजूला तीच बाजू ठेवून प्रॉपरली सर्कलमध्ये स्टिच करून घेतले. आपले जे फॅब्रिक आहेत ते बॅलन्स ठेवायचे आहेत. अशाच पद्धतीने तुमचे जर डिफरंट कलरमध्ये जरी फॅब्रिक असतील तरी तुम्ही स्टिच करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला लाईटली प्लेट घ्यायचेत. आपल्या बाळाचं डोकं हे आपण पाहिलं की 12 ते 14 इंचापर्यंत येतात. तर या ठिकाणी आपल्याला सेम तो जो फेसचा जो राऊंड असतो तो आपल्याला या ठिकाणी 12 इंचापर्यंत मार्क करायचा. म्हणजे माझ्या प्लेट 11.5 पर्यंत येतील आणि अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे. अशा पद्धतीने 12 इंचाचा आपला जो फेस एरिया आहे फ्रंटचा तो एरिया कव्हर होतोय. त्या पद्धतीने लाईटली छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन ते कंप्लीट करायचे. आणि ही अशाच पद्धतीने कुंची रेडी होते. याच्यामध्ये अजून एक छोटीशी प्रोसेस आहे. ती जर प्रॉपरली केली तर अजून छान फिनिशिंग येते. डिझाईनसुद्धा यामध्ये आपण ॲड करू शकतो. आता या ठिकाणी मी स्टिच करून घेतल्याच्या नंतर जे मेजर टेप असतो आपला तरी मी चेक करणार आहे की आपल्याला जेवढी त्याची लेंथ हवी आहे तेवढी आलेली आहे का. याच पद्धतीने तुम्ही जे उन्हाळी दिवसामध्ये ज्या कॅप घातल्या जातात राऊंडमध्ये तर त्याही करू शकता. बट सर्कल थोडा मोठा घ्यायचा आणि संपूर्ण बाजूने अशा पद्धतीने प्लेट्स रेडी करायच्या. आपण मेजर टेपने चेक करूयात. मी या ठिकाणी स्केल घेते बिकॉज ऑफ तुम्हाला स्पष्ट दिसावे यासाठी. या ठिकाणी पाहू शकता बरोबर 11.5 आपला पॉईंट एंड होतोय. अर्धा इंच थोडंसं आपण एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. या ठिकाणी बॅक साईडला जे आपली स्ट्रेट लाईन येणार आहे तर मी 2 इंचावरती मार्क केले आणि स्ट्रेट एकमेकांना जोडून घेऊन त्या ठिकाणी कट करून घेतले. आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची बिकॉज ऑफ ते ओपन साईड आहे. जर तशीच राहिली तर आपला कपडा कमी जास्त होऊन फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करत असताना एखादा कपडा खूप जास्त ओढणं, एखादा नॉर्मल सोडणं असं न करता दोन्हीही जे फॅब्रिक असतात ते इक्वली बॅलन्स करणं खूप इम्पॉर्टंट असतं यामध्ये. आता आपल्याला जी फ्रंट साईड आहे त्या ठिकाणी मी पट्टी अटॅच करणार आहे. तर पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. 1.5 इंचाची त्याची रुंदी आणि लांबी ही 11.5 ते 12 इंच अशा पद्धतीने आहे. आतल्या बाजूला स्टिच करून बाहेरच्या बाजूला ती फोल्ड करून पुन्हा त्याच्यावरती आपल्याला सेकंड स्टिच द्यायची आहे. खूप छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये हे कंप्लीट होतं. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कलर चेंज करू शकता, साईज चेंज करू शकता. आणि अजून एक आपण जी आत्ता पट्टी जोडलेली आहे त्याच्यावरती तुम्ही फ्रिलची डिझाईन जर तुम्हाला हवी असेल तर तीही जोडू शकता. त्यासाठी अगोदर 2 इंचाची पट्टी घ्यायची. त्याची दोन्ही बाजू आतल्या बाजूने थोडं फोल्ड करून त्याच्यावर स्टिच करायचं. सेंटर पॉईंटला लाईटली प्लेट्स घेऊन स्टिच करायचं आणि त्यानंतर हे याच्यावरती स्टिच करून अटॅच करायचं. खूप सिंपल इझी पद्धत आहे ती सुद्धा. बट मी या ठिकाणी बेबीसाठी सिंपल रिक्वायरमेंट असल्यामुळे सिंपल पद्धतीची कुंची रेडी करते आहे. आता सेकंड प्रोसेस आपल्याला नॉट जोडायची या ठिकाणी. तर नॉट जोडत असताना आपल्याला जे आपल्याकडे पट्टी आहे तिचा सेंटर पॉईंट
आणि आपल्या कुंचीचा सेंटर पॉईंट जोडून घ्यायचा, तो आतल्या बाजूने स्टिच करायचा आणि आपण नॉट तयार करतो त्याच मेथडमध्ये दोन्ही बाजूंनी लाईटली फोल्ड करून मध्ये सेंटरला फोल्ड करून जॉईन करायचं एकमेकांना आणि त्यावरती आपल्याला स्टिच द्यायची, जेणेकरून हा कपडा मध्ये राहतो. आपली नॉटसुद्धा खूप छान पद्धतीने रेडी होते. तुम्ही समोर पाहू शकता. जर तुम्हाला साईज मोठी हवी असेल तर तुम्ही जे फोल्ड करण्याचे जे आहे स्पेस तो जास्त ठेवू शकता, जर कमी हवी असेल तर कमी ठेवू शकता. नॉट रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला त्या नॉटची जी लास्ट साईड आहे, जे दोन्ही ओपन साईड आहेत, त्या ठिकाणी जर फुलं तयार करायची असेल तर फुलं देखील तयार करू शकतो. मी या ठिकाणी फुलं कशी तयार करायची ते देखील तुम्हाला सांगणार आहे. एकदम छान पद्धतीने आपली नॉट या ठिकाणी रेडी होत आहे. फुलांमध्ये सुद्धा खूप साऱ्या डिझाईन आहेत. तुम्हाला जर डिझाईन हव्या असतील तर कमेंटमध्ये मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच प्रयत्न करेन की नॉटच्या अजून डिफरंट डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करेन. अशा पद्धतीने आपली कुंची या ठिकाणी रेडी आहे. आता आपण त्याचे जे नॉड आहेत त्या नॉडला फुलं अटॅच करून घेऊ. त्यासाठी मी कपडा घेतला आहे, तो मला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये मी स्क्वेअर कट करून प्रॉपरली स्टिच करायला घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता कसं करायचं आहे. ट्रायंगल शेपमध्ये फोल्ड करायचं आहे आणि बाहेरच्या बाजूला ती शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून घ्यायचं आहे. दोन्ही नॉट सेम पद्धतीने रेडी करायचे. तुम्ही पाहू शकता. कलर कॉम्बिनेशनला जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर तेही करू शकता. ही सर्वात सोपी पद्धत आहे नॉडला फूल बनवण्याची. बट यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना जे बिगिनर आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो. तर करत असताना फक्त काळजी घ्यायची की जे तुम्ही ट्रायंगल फोल्ड करत आहात तो इक्वली आला पाहिजे. अशा पद्धतीने आपली सुंदरशी कुंची रेडी झालेली आहे. फायनल लुक तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला येतील.